दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी इंदिरा गांधी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व प्रोफेसर जी व्ही साबळे कॉन्व्हेंट स्कूलच्या प्रांगणामध्ये 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी दी दयाराम पटेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री अनंतदादा साबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर ध्वजारोहण, ध्वजसलामी, राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती वृद्धिंगत करणारी भाषणे व गीते गायली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कवायत व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. गावातील व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, पालक फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहाने पार पडला. आणि विकत घेतलेली संपत्ती आहे आणि ती जपणं ही केवळ सरकारची नाही तर प्रत्येक भारतीयांची जबाबदारी आहे. आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग आणि माझ्या देशप्रेमी बांधवांनो, आजचा तो 15 ऑगस्टचा ऐतिहासिक दिवस आहे, ज्या दिवशी 200 वर्षांच्या गुलामगिरीतून साखळ्या तोडून आपण स्वतंत्र भारतात श्वास घेतला. आजचा तो कुठलाही सण आणि उत्साहापेक्षा श्रेष्ठ आहे, कारण आज या महाराष्ट्राचा गौरव दिन आहे. परंतु हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही. मुळीच नाही. या महासंघर्ष गाथेची सुरुवात होते 1857च्या पहिल्या समारापासून. आद्य क्रांतिकारांचे लहुजी साळवे, बिरसा मुंडा, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू अशा कितीतरी अज्ञात क्रांतिकारांचा सहभाग आहे. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे बलिदान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ज्वालाग्रही घोष, लोकमान्य टिळकांचा प्रकार, राष्ट्रवाद, स्वातंत्र्यवीर, अहिंसात्मक संघर्ष, हजारो भारतीयांचे रक्त, अश्रू आणि घाम यांच्या यज्ञातून स्वातंत्र्य सूर्योदय झाला आहे. मित्रांनो, सैनिक सीमेवर लढलो, पण आपण गावात आणि रस्त्यावर काय करतो तर मुळीच नाही. वाहतुकीचे नियम पाळणं, वेळेवर भरणं, भ्रष्टाचार टाळणं आणि पर्यावरण जपणं आणि एकतेने राहणं ही देखील देशभक्तीच आहे. आपण जर आपली जबाबदारी पाळली नाही तर आपण कुमकुवत राष्ट्र म्हणून राहू आणि कुठल्याही देशभक्तीच्या प्रतिष्ठा, प्रगती आणि एकता जपणं हे आपला धर्म आहे. आपण जर आपला राष्ट्रोत्तम हा धर्म पाळला तर या महान राष्ट्राची महानता विश्वात कुणीच नाकारू शकणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. My dear friend, today we are celebrating Independence Day. It is celebrated on 15 August every year. This is a very special day for every Indian. On this day in 1947, our country got freedom fighter like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose and many other who this is Their live of our country. I love my country. I am proud to be India. Thank you. जय हिंद, जय भारत. से राम मिले, गीता से मिला ज्ञान, भाग्य से हिंदू धर्म मिला, सौभाग्य से मिला हिंदुस्तान. हिंदुस्तान तेरा ही वंश छूले, बहती रहे तेरी गंगा. ऊंचा हो इतना, इतना बुलंद हो, तारों को चूमे तिरंगा. मास है माथी, मास है माथा, माथे पे माटी सजा के चले. माहे चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा. आजाद रहे, आबाद रहे तू, तारों को चूमे तिरंगा. माँ से है माटी, माँ से है माथा, माथे पे माटी सजा के चले. माहे चलती रहे बेखौफ हवाएं, लहरा के झूमे तिरंगा. आजाद रहे, आबाद रहे तू, तारों को चूमे तिरंगा. भाई तेरे लिए मर मिटेंगे, तेरे बेटे न पीछे हटेंगे. जब तुझ पे आज आए हमें तू पुकार लेना, बलिदान का बहाना हमें बार बार देना. ये जो जानवान है तेरे सामने क्या है, कोई शूरवीर ही प्राण दान देता है. मास है माथी, मास है माथा, माथे पे माटी सजा के चले. माहे चलती
respected principal, teachers, and my dear friend. My name is Sejal Gautam Shente. Today we are celebrating India's Independence Day. On 15 August 1947, India became free after many years of struggle. We thank our brave freedom fighters like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, Rani Lakshmibai, and many others for their courage and sacrifice. Independence teaches us to be responsible, honest, kind citizens. We should study well, respect our surrounding clean, and progress country's progress. जय हिंद, जय भारत. थैंक करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जय भारती जय भारती जय भारती जय भारती, ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. जहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, और राधा एक बाला, जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना फेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ गंगा जमुना. प्रिय मुख्याध्यापक सर, शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य आपल्याला अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षामुळे मिळाले. भगतसिंग, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल आणि अशा असंख्य वीरांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यामुळेच आज आपण मोकळ्या श्वासाने जगत आहोत. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नाही, तर आपल्या विचारांची, कृतींची आणि स्वप्नांची मुक्तता होय. आपल्या देशाचा विकास करणे, त्याला प्रगत आणि समृद्ध बनवणे हीच आजच्या पिढींची खरी जबाबदारी आहे. शिक्षण घेऊन, मेहनत करून आणि प्रामाणिकपणे काम करून आपण आपल्या देशाचे नाव जगात उज्ज्वल करू शकतो. चला सर्वजण मिळून प्रतिज्ञा करूया की आपण आपला देश स्वच्छ, सक्षम, एक संघ आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी नेहमी प्रयत्न करू. स्वातंत्र्य जरी 15 ऑगस्टला मिळाले असेल, पण गुलामगिरीतून मुक्त करणारा एकच बाप आणि तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभारी या सजला, उस्तव 3 रंगांचा आभारी या सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुष्का साहेबराव इंगळे आहे. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. याच दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला, तेव्हा आपली भारत माता तिरंगा फडकवते स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. शेवटी मी एवढेच म्हणेन, किती आक्रोश झाला, किती रक्तांच्या नद्या वाहिल्या, सडा पडला मृतदेहांचा, तेव्हा स्वातंत्र्य दिन उद्या चाला. जय हिंद, जय भारत. बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम, भला भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिले सना दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार,
कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्याच चंचल एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान, जिता जागता जणू शैतान. खान बोलला छाती डोकून, शिवबाला टाकतो चिडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दड पायदळ, फौज फाटलाई बक्कळ. अंगी हत्तीचा बळ, पानार कापे चढचढ. वाटेत बेटेत त्याला चिडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गाल उठली, डोळं उद्ध्वस्त केली, आई बहिणीची उबरू तुटली. कोण रोखणारे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर, खानाला कसा झोपणार, काय लवा उन्नर. चिंतेत पंत सरदार, अशा वाघिणीचा तू छावा. अशा वाघिणीचा तू छावा, गणी माल कसा ठेचावा. डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धाकला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत कबूल केला. दिवस ठरला आणि दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करमतीची. शिवाजी राजाच्या करमतीची, त्याच नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्तीची. अन करील काय कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी. अन करील काय कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला. नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. आणि अशा या शामियाना खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सैद बंड त्याच्या संगतीला, सैद बंड त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती माळा, शिवबाच्या संगती माळा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. रोखून नजारा घरी जिरा, जिराला जी 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 जी. खानानं राजाला अलिंगन दिला आणि दगा केला. खानादा अभिमान मानाला, खानादा अभिमान मानाला. कटरीचा वार त्याने केला. अपनाए दिन ये आज का, दुनिया से जाके बोल दो, ऐसे जागो रे साथिया, दुनिया की आंखें खोल दो, लहरा दो. या प्रसंगी दी दयाराम पटेल एज्युकेशन सोसायटी दहिगाव रिचाचे अध्यक्ष माननीय श्री अनंतदादा साबळे, दी दयाराम पटेल एज्युकेशन सोसायटी दहिगाव रिचाचे सदस्य श्री बाळासाहेब भगत, पंजाबरावजी शेरकर, पंचायत समिती अंजनगावचे माजी सदस्य श्री रामरावजी गायगोले, श्री उदयराव साबळे, श्री नंदुभाऊ रेचे, श्री गणेशराव सावरकर, श्री लक्ष्मणराव सोनोने, श्री अशोकराव चरपे, श्री प्रल्हादराव वाघमारे, श्री तोतारामजी उके, श्री गुणवंतराव खेळकर, तसेच इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री रेखाते सर, श्री खोबळागड सर, श्री ढोके सर, श्री हिरे सर, सौ रोकळे मॅडम, तसेच माजी क्रीडा शिक्षक श्री ढेपे सर, श्री कौलखळे सर, माजी शिक्षकेतर कर्मचारी श्री बजरंगभाऊ ठाकरे हे मंचकावर अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला गावातील नागरिक, पालकवर्ग, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. स्वातंत्र्य दिन सोहळा फार उत्साहाने साजरा झाला. त्याप्रसंगी सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता ज्यांनी हातभार लावला त्यांचे आभार मानण्यात आले. धन्यवाद.